तर मित्रांनो इथं आपण परतानी चिवे आणायला आलेलो आहे। तर महिना सुरू आहे आणि पुढल्या महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये चैत्र महिना लागणार आहे। वसंत पंचमी झालेली आहे फेब्रुवारी मध्ये। चला मित्रांनो बघा ही आता आमची अशी कसरत आहे, समजा ना ही अशी कसरत करत आम्ही जाणार आहे मस्तपैकी। आपलं हे लावून झालेलं आहे स्ट्रक्चर बघा, ऐका ऍक्च्युली सगळ्यात जास्त वेळ आवडते घोडून दाखवतो आता। तर माझा स्वतःचा गुगल पिक्सेल 7 तो वापरत आहे, मी दाखवतो तुम्हाला बघा। तो पेपर कसा गेला, एवढा टप्पा ऍक्च्युली सगळा संपूर्ण झालेला आहे। आपण पहिल्यांदा मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या गार्डनच्या आणखीन एका व्लॉग मध्ये। 18 मार्च 2024 सुरू आहे, फाल्गुन महिना सुरू आहे आणि पुढल्या महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये चैत्र महिना लागणार आहे। वसंत पंचमी झालेली आहे फेब्रुवारी मध्ये, झाडांना पालवी फुटत आहे, ऊन वाढलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि आपलं गार्डन जे आहे ते या उन्हाच्या तडाख्यात होरपळत आहे आणि त्या निमित्तानंच आपल्याला गार्डनमध्ये ह्या वर्षीचं आपलं जे शेडनेट आहे ते लावायचं आहे, त्याची तयारी आपली सुरू आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं आज आपण काय काय करणार आहे व्लॉगमध्ये। तर हे आपलं गार्डन आहे, जसं की तुम्हाला माहीत आहे खूप दिवस झालं व्लॉग टाकत नाही आहे गार्डनचा। तर व्लॉग माझ्या मते 5-6 महिने झाला आम्ही टाकलेला नाही आहे। आणि बघा झाडं काय होत आहेत की लगेच एका दिवसात पाणी जरी घातलं तरी होरपळून जात आहेत, कोमजून जात आहेत आपली झाडं। आणि यांना थोडंसं आता मार्च महिन्यातच ही अशी अवस्था होत असताना एप्रिल आणि मे मध्ये जर आपल्या झाडांना आपल्याला चांगलं निरोगी आणि चांगल्या वातावरणात ठेवायचं असेल तर आपल्याला शेडनेट लावलं पाहिजे। आपलं जे पहिलं शेडनेट होतं ते तुम्हाला माहीत आहे, इथून असं आपण बांधलेलं, त्याचाही व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। हा असं ह्या पोर्शनमध्ये आपण बांधत होतो। खरं तुम्हाला माहित आहे की मागल्या वर्षी आपण आपलं टेरेस गार्डन एक्सटेंड केलेलं आणि संपूर्ण एरिया आपला आता टेरेसचा बऱ्यापैकी 90% आपण म्हणू शकतो की गार्डन व्यापलेलं आहे। आणि ह्या सगळ्यावर आपल्याला शेडनेट लावायचं आहे आणि शेडनेट लावण्यासाठी आम्ही काल कोल्हापूरला शेडनेट आणायला गेलेलो आणि हे शेडनेट जे किती 75%च आहे ना संजय ना, 75% याची विजिबिलिटी आहे। तर हे आम्ही काल 20 मीटर आणलेलं आहे, याचा दर आपल्याला किती पडला 95 रुपये पर मीटर ना। आणि याचा जो पाना आहे तो 13 फूट आहे। तर आपलं स्ट्रक्चर लक्षात घेता तुमच्या लक्षात येत असेल की बघा आपल्याला इथून इकडं इथपर्यंत पुढं इथपर्यंत हे लावायचं आहे आणि इकडचा सुद्धा संपूर्ण पोर्शन आपल्याला लावायचं आहे। आपली ही अशी रुंदी संपूर्ण टेरेसची अशी ही अराउंड 25 ते 24 फूटच्या आसपास येते। त्या हिशोबाने हे दोन आपल्याला इथं एक लावावं लागेल आणि इकडच्या बाजूला एक लावावं लागेल। तर त्यासाठी काल आम्ही 3 काट्या सुद्धा आणलेल्या बघा आणि ते अशा प्रकारे लावून घेतलेत आम्ही। तर इथपर्यंत इकडच्या बाजूचं शेडनेट लावायचं आणि इकडचं संपूर्ण आपल्याला लावायचं आहे आणि 3 काट्या आपल्याला आणखीन आणायच्या आहेत। तर इथून एक इथपर्यंत आपल्याला एक काठी लावायची आहे जेणेकरून त्याला शेडनेट बांधता येईल आणि इथून पुढंपर्यंत काठी लावायची आणि पुढं आपल्याला त्या भिंतीला काठी किंवा मोळ्याच्या मोळ्याच्या साह्यानं शेडनेट बांधून घ्यायचं आहे। तर हे सगळं करायचं आहे आपल्याला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये। चला तर आम्ही निघालेलो आहे आत्ता काट्या आणायला, तेही तुम्हाला दाखवणार आहे, संपूर्ण शेडनेट कसं लावणार आहे हेही दाखवणार आहे। इन बिटवीन गार्डनमध्ये काय काय चेंजेस केले, काय काय गोष्टी घेतल्या हे सगळं दाखवणार आहे। बनून राहावं या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। चला तर मित्रांनो इथं आपण परतानी चिवे आणायला आलेलो आहे। तर आमचे मित्र आहेत लखन साळुंके, तर त्यांचं हे दुकान शॉप किंवा डेपो काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, तर ते आहे आणि इथूनच आम्ही बऱ्यापैकी दरवेळेला चिवे नेतो। तर काल मी तुम्हाला सांगतो, काल हे जे पुढं दिसत आहेत बघा एक कमी झाले, ह्यातला एक चिवा आम्ही मोठा नेलेला अराउंड 120 रुपयाला ह्यातला एक बसलेला आम्हाला। आणि इथं जे लहान आहेत या लहानमधले 2 नेलेले। तर आत्ता आपण इथले घेतोय बघा, या अराउंड याची साईज ही किती फूट असेल तरी दादा, 18 फूट लांब आहे आणि बऱ्यापैकी आपल्या नीड्सनुसार हे घेतलेलं आहे मित्रांनो। असं नाही की उगीच कुठल्याही चिवे घेतोय, तिथं जाऊन प्रॉपर माप घेऊन आम्ही बऱ्यापैकी काल सुद्धा 3 नेलेले, काल एकदम जास्त नेता येणार नाहीत म्हणून आम्ही आज 3 न्यायला आलो। तर 120 काल सुद्धा आम्हाला 100-120च्या आसपास त्यांनी चिवे दिलेले ती, आज सुद्धा 100-120च्या आसपास चिवे घ्यायचे आहेत आणि जायचं आहे। तर याची लोकेशन आहे मार्केट यार्ड इस्लामपूर, हे आमचं मार्केट यार्ड आहे बघा संपूर्ण।
आणि इथं हा चिव्याच्या काट्यांचा हा डेपो आहे. अगेन माझं चुकत असेल तर सांगा, काय म्हणतात चिव्याच्या काट्याच्या दुकानाला काय म्हणतात? चला जाऊया. संजना, कोण मारणार गाडी आता? मीच की काल हा, काल गाडी कोणी मारली? मीच मारली, अशी अशी करत अशी. आणि मी माग धरून बसलेलो आणि गाडी कशीही चालवत होती आणि कुत्र्यांना बघून मुद्दाम हॉर्न वाजवते, म्हणजे माझ्या माग कुत्री लागावी होय ना. असं काय नव्हतं, घाबरलेलं आणि मारत पायी गार थंड पडलेलं, कारण ते असं वज होतं. कुणाच्या खांद्या होतं वज? खांद्यावर ह्यांच्या होतं, खरं ह्यांना त्रास व्हायला नको म्हणून माझं. म्हणून हळूहळू जे 15 मिनिटात रस्ता कव्हर होऊन होता त्याला अर्धा तास लावला होय की नाही. वाटते खरं येण्याला घरी अवघड आहे. अवघड आहे. आम्ही काय हिला काय येऊन येतो, कारण पतुल्याचे पेपर सुरू आहेत, 10वीचे पेपर सुरू आहेत. आज सुद्धा त्याला पेपरला सोडूनच आलेलो आहे. सायन्स 1चा आज पेपर आहे त्याचा. सगळे पेपर छान गेलेत. त्याचा एक ब्लॉग करू आपण शेवटला, होय ना. होय. चला घेऊन जावे का? चला मित्रांनो, घरी भेटूयात. चला मित्रांनो, बघा ही आता आमची अशी कसरत आहे. समजा ना, ही अशी कसरत करत आम्ही जाणार आहे मस्तपैकी. चला घरी भेटूया. चला तर मित्रांनो, बांबू घेऊन घरी आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचं, कुठलंही काम करत असताना अशा प्रकारचं तुमच्याकडे टूल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी हाताशी घेऊन काम करणं खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला ते सगळं दाखवतो की ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मला खूप जण विचारतात की कशा व्लॉग शूट करता, कसं करता, काय करता. दरवेळेला सांगितलेलं आहे, खरं आज थोडंसं मध्ये मी सांगणार आहे की काय कुठलं वापरतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, जो व्लॉग शूट करण्यासाठी आज मी डिव्हाइस वापरत आहे, तर तो माझा स्वतःचा Google Pixel 7 तो वापरत आहे. मी दाखवतो तुम्हाला, बघा. तर याच्यावर आपण आज बऱ्यापैकी जो मी बोलत्याला गोष्टी असणार आहे त्या याच्यावर शूट करणार आहे. आणि आधीमध्ये जे तुम्हाला सगळं मध्ये दिसणार आहे, जे टाइमलॅप्स असतील ते आपल्या गोप्रोवर असतील. चला तर आपली तयारी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे आपलं ग्रीन नेट इथं पडलेलं आहे. त्याचबरोबर ही गॅल्वनाइजची तार इन द सेन्स का की ह्या गंजत नाहीत. तर ही काल आपण आणलेली आहे. ही अराउंड 120 रुपयाला किलो आपल्याला मिळालेली आहे. अगेन तुमच्यानुसार तुम्ही थिकनेस किती असावी, पक्कड, कटर, हातोडा. आज ज्या इथं टाईज मी आणलेले आहेत हे बांधण्यासाठी. प्लस आपण, तुम्हाला माहिती आहे, काल दाबण आणि हे आणलंय. तर ह्या टाईज आपण आणलेले आहेत. 100 टाईज आहेत. 160 रुपयाला आपल्याला बसलेले आहेत. बघा, अराउंड 5 इंचीच्या टाईज आहेत. हे खिळे आपण घेतलेले आहेत. खिळे कुठं लागणार आहेत आपल्याला, तर इथं जी आपल्याला काठी आपली बांधायची आहे, तर त्यासाठी आपल्याला खिळे लागणार आहेत. प्लस एक चांगली शिडी तुमच्याकडे असावी. तर ही ॲल्युमिनियमची शिडी. आमचे मित्र आहेत राहुल झिमरे, ज्यांचा टेक्निकल चॅनल आहे राहुल झिमरे नावानं. आणि हा आपला गोप्रो, ज्याच्यावर तुम्हाला टाइमलॅप्स दिसणार आहेत. चला तर ह्या काट्या आता 3 आपण आणलेल्या आहेत. आणि ह्या काट्या आपल्याला, तुम्हाला सांगतो कुठं कुठं ठेवायचे आहेत. एक काठी इथून आपल्याला इथं मध्ये इथंपर्यंत अशी टाकायची आहे. इथून थोडीशी पुढंपर्यंत जाईल. दुसरी काठी आपल्याला इथून इकडं टाकायची आहे. आणि तिसरी काठी आपल्याला इथं बांधायची आहे. बघा, काठी का बांधायची, कारण त्याला चांगल्या प्रकारे ग्रीन नेट आपल्याला ओढून बांधता येतं. तर सगळ्यात आधी हे स्ट्रक्चर करायचं आहे. हे सगळं बांधून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी हे सगळे शॉर्ट तुम्हाला दिसणार आहेत आपल्या टाइमलॅप्सवर. आम्ही कामाला सुरुवात करतो. तुम्ही म्हणजे एवढ्या उन्हाचं का करताय, तर एवढ्या उन्हाचं या झाडांना ऊन लागतंय, त्यामुळे आपल्याला थोडंसं काय आताच करायला घ्यायचं आहे. संध्याकाळी ट्रॅकवर जायचं असतं एक्सरसाइज करायला, त्यामुळे संध्याकाळी करणार नाही आहे मी. सुरू करूया आपलं शेडनेट बांधण्याचं काम. चला. वाजलेलं आहे आणि मगाचपासून तुम्ही बघितलं असेल आपलं हे लावून झालेलं आहे स्ट्रक्चर. बघा, ऐका, ॲक्च्युली सगळ्यात जास्त वेळ आपला इथं गेला. मला दाखवतो. तर हे ड्रिल मारून आपण तिथे खिळे मारलेत आणि ते खिळ्यांना तार आणि काट्या अशा मस्तपैकी बांधून घेतलेत. बघा, पूर्ण आता हे स्ट्रॉंग झालं आहे. कितीही वारं आलं आणि त्या वाऱ्यानं कितीही आपले ग्रीन नेट हल्लं तर ते काय हलणार नाही. आता काय राहिले आपलं की इथे काठी बांधून तिथंपर्यंत एक्सटेंड करायची आपल्याला. आणि ती काठी एक्सटेंड केल्यानंतर हे जे आहेत आपले सगळे स्ट्रक्चर, तर याला कात्यानं आणि तारानं बांधून घ्यायचं आहे.
आणि नंतर ग्रीन नेट बांधायला घ्यायचं आहे. खूप वेळ गेला आपला. खरं स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं काय की ही जी तार आपण आणलेली काल खूप स्ट्रॉंग आहे, रिजिड आहे खूप, त्यामुळं ती वळवता येत नाही आहे. तर ही बदलून आणायची आहे आपल्याला आत्ता ॲक्च्युली ही सुद्धा. आणि 1 वाजला आहे. पतुल्याचा प्रथमचा पेपर सुटणार आहे, तर त्याला आधी घ्यायचं आहे आणि ही तार बदलून आणायची आहे. चला जाऊया. संजना येऊ का जाऊ? हां चला जातो, पतुल्याला आणतो आणि पुढलं काम आपलं कंटिन्यू करूया. चलो चला मित्रांनो, घरी आलेलो आहे पतुल्याला घेऊन. आणि बघा घरी आल्या मम्मीने काय करून दिलं मला दाखवतो. मस्तपैकी चिक्कू शेक आईस्क्रीम घालून गार गार गार. तुम्हाला एक ढोली दाखवतो बघा. मी आणाय गेलो तेवढ्यात झोप काढून मस्तपैकी एक, आणि हातात नवऱ्यानं आता चिक्कू शेक आणून दिलाय बघा ढोलीला. काय एक नंबर आहे. झोपलेलीच वेळ लगेच. बायकांची पाठ टेकण्या ही काय असतं मित्रांनो जरा सांगा. लेडीजनी सुद्धा सांगा कमेंट मध्ये. पाठ टेकणं म्हणजे लगेच 1 तास झोप काढणं का नाही? हा मग किती वाजता गेलेलं? अर्धा तास. पाठ टेकणं म्हणजे झोप काढणं. समानार्थी शब्द. पाठ टेकणं, झोप काढणं बायकांचं. चला मस्तपैकी गार गार चिकू शेक पितो आणि आपल्या पुढल्या कामाला सुरुवात करूया. चला खूप आहे अजून बांधून घ्यायचं हे सगळं. आता कात्या आणि तार आणले दाखवतो तुम्हाला. तर ही थोडीशी पातळमधली तार आणली बघा. ही जरा दुमडल. ही पहिली जी होती ही जाड आहे बघा. ही जाड आहे आणि ही थोडीशी पातळ, जेणेकरून आपल्याला दुमडायला ती बरं पडेल. चिकू शेक पिऊ आणि पुढलं काम मित्रांनो 2:30 वाजलेत आणि बघा पतुल्यानं काय आणून दिलं. पतुल्या काय? स्प्राईट आहे मित्रांनो, स्प्राईट. पप्पा काम करायला कंटिन्यू. संजना कसा? संजनाचं काय गट काय लय आवडते स्प्रेड असं गुडून गट्ट 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 प्यायला. गुडून आणून दिलाय बर्फ घालून मस्तपैकी. आणि डीमार्ट मध्ये आम्ही कालच आणलेत हे ग्लास, तेव्हा भारी वाटते प्यायला. भारी भारी वाटते बघा मस्तपैकी. ह्याच्यामध्ये बर्फ घातलाय आणि संजनाला हे असं बुडबुड येतेलं बघून संजना होते ना. संजना आवडते मला, लय आवडते. असं टीव्हीला ॲडव्हर्टाईज लागली की संजनाला लगेच स्प्राईट पिऊस वाटतं. स्प्राईट स्पीड वाटते आणि मी ह्यांना नेतेच मग पाहिजेलच. खरं आत्ता मांडव घालून झालाय मित्रांनो. सगळं बांधून ऍक्च्युली पांडवच घातलंय असं म्हणायला पाहिजे आपण. मांडववाला कोणतर असतं तर लगेच घालून झाला असता बघा. भिजवून सगळं भिजवलेलं आहे आणि सगळं बांधून झालेलं आहे. आत्ता एक लांबनं तुम्हाला अंदाज येईल बघा. काय का आपला मांडव तयार आहे. त्या मांडवावर आता आपल्याला आपलं ग्रीन नेट बांधायचं आहे. पतुल्या काय करायला? पतुल्या पेपर कसा गेला? सोप्पा गेला मित्रांनो. सायन्स 1 झालं. आता किती राहिलेत पेपर? 3 आहेत मित्रांनो. 3 झाले आपण पण पुन्हा एकदा. तरी पतुल्या मध्ये येऊन मदत करत असते. खरं काव खातोय जातोय अभ्यास करत बसते. त्याला अभ्यास सोडून सगळं करू वाटतंय जसं आपल्याला वाटत असते. हा तसं झालंय त्याचं. तसं झालंय. चला आता बांधणार आहे. मस्तपैकी स्प्राईट पितो आणि बांधायला घेत. आम्हाला आता चिमण्या दिसल्या होय ना संजय? चिमण्या दिसल्या. चिमण्या अशा येऊन इथं बसलेल्या मित्रांनो. त्यांना पाणी पाहिजे होतं. घार उडायला आले बघा. घार उडायला लागले बघा उन्हात एवढे घार नाही तो बगळा आहे. बगळा आहे तो मित्र. मानाची लांब आहे तिची. आणि बघा 2 जण आहेत जोडीदार. एक तिकडे आहे एक इकडे आहे. चला घेतो आवरून आणि बांधायला आता सुरुवात करू. चलो सगळा संपूर्ण झालेला आहे. आपण पहिल्यांदा भिंतीकडून बांधून घेतलं बघा, म्हणजे दाबण आणि आपल्या हे ना सुतीनं. नंतर तिकडचा टप्पा आपण बांधून घेतला पहिला. नंतर इकडचा ताण काढत काढत आपण इकडचा बांधला परत आणि इकडला दुसरा टप्पा आपण बांधून घेतला.
आणि आता इकडं बघा, म्हणजे आपण बांधतो कसं मी तुम्हाला दाखवतो. तिकडं ऍक्च्युली आपण शिवून घेतलेलं आहे दाबणानं. आणि आता इथं ताण काढत काढत आपण अशी राऊंड अबाउट एक त्याला सुतळीनं गाठ मारतो. बघा असं असं करत 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 ऍक्च्युली खूप छान आपल्या इथं त्याला गाठ बसते आणि ताण सुद्धा चांगला निघतो. आणि असं पूर्ण इथनं होल जरी पडला असलं तरी हे गुंडळून घेतल्यामुळं ज्या वेळेला वाऱ्यानं हे हिचडे वगैरे बसतील त्यावेळेला फाटण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. अशी गाठ मारत मारत एवढं किती वाजलेत संगीना? 4 वाजले. 4 वाजले. आपण सकाळपासून करतोय तर प्रॉपर चांगलं झालंय. आता बघितलं मस्त वाटतंय. जेवढं वेळ आपण दिला त्याच्यासारखं चांगलं काम झालेलं आपल्याला इथं दिसून येतंय. आता हे बांधून इथनं आपल्याला कट करायचं आहे. बघा आपण तिथनं घेताना सुद्धा मधल्या पोर्शनच्या वरनं टाकून घेतला. अजून आपण कट केलेलं नाही. 20 मीटरचं आपण जे आणलेलं आहे कट केलेलं आहे. 13 फुटाचं पान आहे. 13 फुटाची रुंदी आहे. आपल्याला प्रॉपर बसलेलं आहे आणि इकडे सुद्धा आपलं तेवढंच बसणार आहे आता. त्यामुळे पूर्ण आपला सेक्शन हा कव्हर होतो. तोपर्यंत मम्मीने बघा आपली स्वच्छता त्या कुंड्याच्या खालचं काढायला वगैरे सुरुवात केली. आता कट करून घेऊया आणि इकडं एक टिप मारायची आपली. आणि मध्ये सुद्धा मधनं काय होतंय की वाऱ्यानं बघा हे वर जाते, तर मध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे दाबणानं सुतीनं त्याला सुद्धा वेढे टाकून आपल्याला घ्यायचे, जेणेकरून वाऱ्यानं वर खाली होऊन संपूर्ण ते फाटणार नाही. चल जो एक टप्पा होता, टप्पा म्हणायला पाहिजे कारण ह्या साईडचा टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. आणि खूप परफेक्ट इंजिनियर साहेबांनी इंजिनिअरिंगचं काम एकदम व्यवस्थित ॲक्युरेट जे काही काम करतील ती परफेक्ट झालंच पाहिजे. हा मेन आमच्या इंजिनियर साहेबांचा हेतू असते आणि तो पूर्ण झालेला आहे. लाडीगुडी नाही, खरं जी काय ती 80% ह्यांचं सगळं काम आहे. माझं फक्त 20% हातात नुसतं देणं आहे. त्यामुळे सगळं कष्ट ह्यांचं आहे. तर सांगा कमेंट्स मध्ये कसं झालंय नेट बांधून. काय बंद करतीस का ते दाखव. तुम्हाला दाखवतो आता. तर तुम्हाला दाखवत आता हे बघा, बरोबर स्क्वेअर मध्ये खूप छान आणि खूप मस्त असा ताण देऊन देऊन व्यवस्थित बांधले. प्रॉपर तुम्हाला लांबणं दाखवतो. माझ्यामुळं ती काही कायमच माझ्यामुळे काहीतरी घोळ होत असते. तर मी काय विचार केलेला की ही जी काठी आहे की नाही, ह्या काठीच्या वरनं आम्ही नेट इकडे घेतले, म्हणजे हिथनं मधल्या टप्प्यातनं इकडे काठीच्या वर घेतले की जर त्याच्या खालनं बरोबर जर नेट घेतलं असतं तर ही जी उडते की नाही नेट, ही तुम्हाला दिसतंय नेट उडताना, तर ते उडलं नसतं. उलट वरनं काठीचा दाब पडून ती नेट कमी उडलं असतं. खरं काहीतरी घोळ घालण्यात मी एक्सपर्ट आहे मी. आणि जर आम्ही काय ठरलेलं की ही मधनं शिवायचं, मग तुम्हाला सांगितलं की इथनं मधनं आम्ही पण शिवणार आहे. खरं जर ते शिवलं तर शिवताना जी त्याचं होल पडतं त्या होलातून वारं जर आलं तर ती आणि लगेच फाटू शकते. हा तुम्ही सांगा. होलातून वारचा काय, होलातून वारं खाली जी मुवमेंट फाटणार, फाटू शकते. काय होलातनं वारं हो काय म्हणतं बुद्धी कशाला मारायला लागले डोल्या पुढे काय राहिले सांग आता काम. आता पलीकडचं तुम्हाला दिसतात काट्या बांधल्या तो भाग आता संपूर्ण अजून बांधून घ्यायचा आहे. तर बघूया आता इंजिनियर साहेब काय म्हणतात. काय म्हणायचंय तू, मी खालनं घेत असताना तू वरनं काय घ्यायला लावलंस ती माझं डोकं होतं. मी काय विचार केला ते शिवायचंय म्हणून मी म्हटलं खालनं घ्या, व्यवस्थित काठी बांधल्या तर खालनं येऊन दे. त्याचा मग काहीच उपयोग झाला नाही त्या काठीचा, मधल्या काठीचा. किती वेळ लावला आणि ठीक आहे असं काय एवढं उडत नाही. ती ताण काढलाय आपण. खरं तर ताण दिल्यामुळे ती एवढं काही उडत नाही खरं तर, कारण ती व्यवस्थित प्रॉपर झालंय. ही बघा आमच्या ह्यांना कुणाची कशाची आठवण आली लहानपणीच्या. हो हा मामाची पालं बांधायचं. आमच्या मामाचं मिठाईची दुकानं असायची आणि त्या मिठाईच्या दुकानाला आम्ही जायचं. ते ऍक्च्युली आमचं तेव्हापासून टूर सुरू आहे. आता बाहेर जाऊन आम्ही जेवतो वगैरे. ते एकदा तुम्हाला ती सुद्धा दाखवणार. मिठाईची दुकानं असतात माहितीये का जत्रेमध्ये, तर आमच्या मामाची ती आमचं जे आजोबा सगळं आहे ते त्यांचा ऍक्च्युली तो सगळा बिझनेस आहे. जोनजाळ म्हणतात त्यांना इस्लामपूरचे. आणि त्यावेळेला आम्ही जाऊन ते खड्ड काढून अशी पालं वगैरे बांधायचो मस्तपैकी दिवसभर अखंड. ती आठवण झाली. त्यावेळेला जे गाठा मारायची शिकलेलो त्या गाठी वगैरे आता मारलेल्या आहेत. तिकडलं लावायचंय. कट्टा आलाय पूर्ण.
पूर्वीचा अनुभव खरं. ट्रॅकवर जाऊ का नको आता? आता तुम्ही सांगा, तीच म्हणाले. आता हिने साहेब काय म्हणतात बघूया. खरं आपण ह्याला अनुभवलं की आपण दिंडीला गेलेलं तेव्हा पाल बांधलेलंच की आपण त्यावेळेस. काय पाल बांधले? काय गाडीला बांधलेलं. पाल खरं ही प्रॉपर पाल बांधलेला आहे मस्तपैकी. काय करायचं आता, बांधूया? बांधायची की जरा बसून बांधू. हा चला, तर जरा थोडी रेस्ट घेतो आणि इकडचं पाल बांधून घेऊया. चला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:45. सकाळी 11 वाजल्यापासून आपण अक्षरशः कंटिन्यू काम करतोय. मध्ये फक्त प्रथमला आणायला गेलेलो आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल आपल्या दिवसभराच्या कामाचं फळ. आपलं शेडनेट लावून झालेलं आहे आणि खूप छान प्रकारे लावून झालेलं आहे. शेवटला अक्षरशः घाईला आलेलो. खरं आज हे कंप्लीट करायचं असं ठरवलेलं आणि त्यानुसार हे सगळं कंप्लीट आम्ही केलेलं आहे. बघू शकताय, हा आपला ऑलरेडी पहिल्यांदा जसा होता तर हा एक सेक्शन झाला आणि मागच्या वेळेला हा सेक्शन आपला नव्हता तर तोही कवर झालेला आहे आणि खूप पसारा झालेला आहे. खूप सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. कशाही कुंड्या आम्ही कुठेही ठेवलेल्या आहेत. कुठं काय काय पडलं हे हुडकणं आता गरजेचं आहे. सगळ्या कुंड्या सरळ लावणं गरजेचं आहे. खरं काम करण्याचा त्राण नाही आहे. संजना, कधी लावणार आहे सगळं? हां, कधी? उद्या लावणार. दमलीस काय? होय. कोण दमले जास्त? मी दमण्यापेक्षा हिनी जास्त दमले. आणि मित्रांनो, हिला मम्मीला काय चावलेलं आहे दाखव मम्मी. काय चावलेलं? काय चावलं झालं होय, गेलं. पावडर लावली. काय तर संजनाला अलर्जी दर वेळेला काय तर तिच्या हातावर कुठला किडा का काय हे होतो आणि संजनाला हे होतं. खरं बघू शकताय सगळीकडे अस्ताव्यस्त सगळं पडलेलं आहे. शेडनेट आपण 20 मीटर जे आणलेलं त्यातलं एवढं माझ्या मते किती संजना शिल्लक असेल? अर्ध नसेल. ते बघा की आपण किती आणलेलं? 20 मीटर म्हणजे अराउंड किती झालं? 38, 40, 80, 78 फुटाच्या आसपास होतं. त्यातलं एवढं आपण लावलेलं आहे. खूप छान प्रकारे लावलेलं आहे. याचा रिझल्ट काय असेल, कशा प्रकारे ऊन हे ब्लॉक करते हे तुम्हाला उद्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटला दाखवतो. आता खूप दमलेलो आहे. कसा वाटला आजचा आमचा गार्डनमध्ये हा शेडनेट लावण्याचा व्हिडिओ हे आम्हाला नक्की सांगा. थोड्याशा गोष्टी रॅपअप करूया. शेडनेट आम्ही परत आणि तुम्हाला सांगतोय 95 रुपयाला किती 1 मीटर या हिशोबाने 20 मीटर आणलेलं. काही गोष्टी आम्ही जुगाड टाईप केलेले आहेत. दिसतंय तुम्हाला की इथं बांबू वगैरे लावलेले. बांबू आम्हाला अराउंड किती 120 रुपयाला एक नग 18 फुटाचा असा पडलेला. बऱ्यापैकी तारा, बऱ्यापैकी जे काय असेल ते आपल्या कात्या, सुत्या या सगळ्यांचा वापर करून आपण शेडनेट लावलेला आहे. दरवेळेला बघा असं नसतं की परफेक्ट झालं पाहिजे, काम चलाऊ झालं तरी चालतं. खरं अगेन करताना चांगलं करण्याचा, परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. बाग कशी दिसते हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला दिसेल, जे आम्ही उद्या शूट करणार आहे उन्हाचं. आज व्लॉग आमचा कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा.